हा मुलगा एका अफगाण टोळीतला होता. त्या टोळीतल्या लोकांना अफगाणिस्तानात कुठेही आश्रय मिळत नव्हता. मुलाचे किंवा या तरुणाचे भाऊ आणि वडील हे एका हुद्द्यावरती होते, एका प्रशासकीय हुद्द्यावरती होते. इराणी आक्रमण झाल्यानंतर म्हणजे नादिरशाहचं आक्रमण झाल्यानंतर ते पळून गेले आणि हा मुलगा आणि त्याचा आणखीन एक भाऊ हे त्या कैदेत पडले नादिरशाहच्या. नंतर नादिरशाहला कळलं की आपण ज्या लोकांना इथं पळवून लावलं त्याचाच हा भाऊ आणि हे सगळी मुलं आहेत, तर त्यांना त्याने कैदेतनं सोडवलं वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या मुलाने अल्पावधीत नादिरशाहचा विश्वास संपादन केला. त्या मुलाचं नाव होतं अहमद खान. ही टोळी दुराणी नावानी तिथे स्थिर झाली होती काही अंशी आपण म्हणू काबूल किंवा हेरातच्या संपूर्ण प्रदेशात. दुराणी म्हणजे काय, दूर म्हणजे बेसिकली एक मोती असलेला अलंकार असतो. सो कानात जो आपण टिपिकली चौकडा म्हणतो, जे मराठींच्या ह्याच्यात आपल्याला दिसतात, तसा एक चौकडा आणि त्याच्यात फक्त एक मोती, त्याच्यात 2 माणकं 1 हिरा किंवा 2 हिरे 1 माणकं अशी पद्धत नसायची. एक मोती असलेलं कर्णभूषण घालणं हे त्या जमातीचं वैशिष्ट्य असल्यामुळे ते दूर घालायचं म्हणून ते दुराणी. तर अहमद खान दुराणी ह्याला त्याने जवळ बोलवलं. हा पहिल्यांदा म्हणजे हा 1737च्या सुरुवातीला हा नादिरशाहला मिळाला. नादिरशाहने त्याला मुक्त केलं त्या सगळ्यातनं. 1738मध्ये हा पुढच्याच वर्षी हा हिंदुस्थानात नादिरशाहबरोबर ते आला. तो दिल्लीत होता. त्याने दिल्ली बघितली. दिल्लीत त्यावेळेला जी बादशाही लोक त्यांची जी सल्लामसलत चालू होती त्याच्यात बादशहाचा त्यावेळेचा दक्षिणचा सुभेदार जो मगाशी मी म्हटलं चिनकलिज खान किंवा त्याला निजामुल मुल्क म्हणायचं, तो निजाम बसला होता. त्याला मुखसमुद्रिक अवगत होतं, म्हणजे तो चेहरा बघून तो एखाद्याचं भविष्य सांगू शकायचा. या नादिरशाहच्या समोर त्या मुलाला बघून त्या निजामाने तोंडावर सांगितलं की तू गेल्यानंतर तुझा उत्तराधिकारी हा मुलगा होईल, अशी चिन्ह मला त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. नादिरशाहने त्या मुलाला जवळ बोलवलं, अहमद खानला जवळ बोलवलं. त्याच्या कानाच्या दोन्ही पाळ्या होत्या त्या त्याने कटाऱ्याने कापल्या, त्याला दिल्या आणि त्याला सांगितलं की तुला उद्यापासून कायम हे लक्षात राहील, या शिक्षेमुळे, ही शिक्षा नाही आहे पण ही आठवण आहे की तू तो दूर कधी घालू शकणार नाहीस कदाचित तुझ्या कानात, पण माझा उत्तराधिकारी म्हणून तू होशील हे ह्याने सांगितलं आहे, हे खरं होईल ह्याचा मला विश्वास आहे. आणि तसं झालं. पुन्हा मी 10 वर्ष पुढे येतो. नादिरशाहचा खून झाला आता आणि हा जो दुराणी टोळीचा जो प्रमुख होता अहमद खान, हा नादिरशाहला वाचवायच्या आधीच नादिरशाहचा खून झाला. अहमद खानने सगळ्या टोळ्यांना एकत्र केलं. पुढे सगळ्या टोळ्यांमध्ये भांडणं होती वगैरे सगळं झालं. त्याला गंमत अशी झाली की नादिरशाहने जो दिल्लीतनं कोहिनूर नेला होता किंवा इतर काही गोष्टी नेल्या होत्या त्या अहमद खानला त्याच्या कोटात मिळाल्या, त्यांनी ते स्वतःजवळ ठेवल्या. या सगळ्या गोष्टी घेऊन तो त्या सभेसमोर आला. बाकीच्या ज्या अफगाण टोळ्या होत्या त्यातल्या भांडणं वाद चालू होते. त्यातल्या एका वयस्कर माणसाने सगळ्यांना आवाहन केलं की तुमच्या सगळ्यांमध्ये असा कोणी कर्तबगार आहे का की जो अहमद खानसारखं काम करू शकतो किंवा बादशहाचा त्याच्यावरती एवढा विश्वास बसू शकतो. कोणाचं उत्तर आलं नाही आणि अहमद खानला त्या सगळ्या टोळ्यांनी त्यांचा प्रमुख म्हणून मान्यता दिली.